एखाद्या खातेदाराने बँकेमध्ये खाते काढले, मग ती राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा मग खाजगी क्षेत्रातील बँक असेल, तर रिझर्व्ह बँकेच्या अंडरमध्ये ज्या बँका चालतात, सहकारी बँकांची नियमावली वेगळी असते आणि रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ज्या काही कंपनी ऍक्ट अंतर्गत रजिस्टर असतात, तर त्यांची नियमावली वेगळी असते. तर या खात्याबाबतचे नियम, आरबीआयचे नियम काय सांगतात? एखाद्या खातेदाराने बँकेमध्ये खाते काढल्याच्या नंतर ते सक्षम अधिकाऱ्याकडून ते व्हेरीफाय केलं जातं, पडताळणी केली जाते. त्याच्यानंतरच त्याला खाते नंबर दिला जातो. त्यासाठी त्याचा पत्त्याचा व ओळखीचा पुरावा जो अधिकृत असेल तो ग्राह्य धरला जातो. त्याच्यानंतर त्याला अकाउंट नंबर दिला जातो. ही एक प्रक्रिया. आता अलीकडच्या काळामध्ये जे काही डिजिटल आणि नवीन तंत्रज्ञान आलं किंवा जी सॉफ्टवेअर प्रणाली जी काही विकसित झाली, तर त्याच्यामध्ये आता बरीच खाती हे डिजिटल पद्धतीने उघडल्या जातात. त्याच्यात आधारचं एक विश्वासार्ह प्रमाणीकरण त्याच्यामध्ये मानलं जातं. बोटाच्या ठश्यावर ही खाते काढण्याची प्रक्रिया आहे आणि अशा स्थितीमध्ये एखाद्या खातेदाराने खाते काढले असेल तर ते साधारणतः 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं त्याचं केवायसी साठी, की एखाद्या खात्यामध्ये जर साधारणतः पैसे जमा आहेत परंतु 1 वर्षभरापर्यंत त्याच्यामध्ये व्यवहारच झाले नाही, तर ते खातं इनॅक्टिव्ह स्टेटसमध्ये संबोधलं जातं किंवा ती डॉर्मॅट खातं होण्याच्या आधीची एक प्रक्रिया असते 12 महिन्यापर्यंत. 12 महिन्याच्या नंतर जर ते खात्यामध्ये व्यवहारच होत नसतील तर ते खातं डॉर्मॅट या वर्गवारीमध्ये मोडल्या जातं आणि त्याच्यानंतर मग या खात्यातील व्यवहार हे स्टॉप केले जातात किंवा त्याला बंद केलं जातं. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नियमानुसार किती दिवसामध्ये केवायसी अपडेट केली पाहिजे असा कुठला गाईडलाईन्स त्याच्याबद्दल नाही येतात. परंतु साधारणतः वर्ष 2 वर्षामध्ये खातेदारांनी नियमित त्याच्यामध्ये व्यवहार केले पाहिजे. मात्र त्या ग्राहकाकडे जर पैसेच नसतील तर अशा स्थितीमध्ये त्याने व्यवहार करायचे कुठून? आणि जी खाती केवायसी साठी होल्ड आहेत, तर ही सर्व खाती फक्त जी काही रूट लेवलला काम करणारी लोक आहेत, म्हणजे मजूरदार, भिकारी किंवा रोजगार हमीचे मजूर, निराधार अशाच लोकांची खाती बँकांकडून वारंवार होल्ड केली जातात. त्याच्यानंतर जर या खात्यामध्ये व्यवहारच होत नसतील तर ही खाती क्लोज केली जातात, म्हणजे बंद केली जातात. मात्र ग्राहकाच्या संमतीशिवाय ही बंद करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ही थोडीशी अनाकलनीय आहे, म्हणजे डोक्यात न घुसणारी आहे. ही या संदर्भात कुठले कायदेशीर नियम आहेत हे माहीत नाही, परंतु हे आमच्या मते एक नियमबाह्य काम आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने केवायसी केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजेच खातेदाराने वेळोवेळी आपली ओळख सत्यापित करणे बँकांकडे आवश्यक आहे असं रिझर्व्ह बँकेचा नियम सांगतो. ती किती दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा जसं आता एखादा जर पेन्शन धारक असेल किंवा निराधार असेल तर त्याला दरवर्षी वर्षभरात नोव्हेंबरच्या नंतर साधारणतः ही प्रक्रिया सुरू होती की त्याला हयात प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा त्याला द्यावा लागतो. आता त्याला जीवन प्रमाण हे आधार प्रमाणीकरणाद्वारे सुद्धा केलं जातं. तो द्यावा लागतो. मात्र केवायसी किती दिवसांनी किती कालावधीत केली पाहिजे याबाबत कुठलेही असे स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र जाणून बुजून लोकांना त्रास देण्यासाठी ही प्रक्रिया चालू आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे, की खातेदारांनी खातं आपलं सत्यापित म्हणजे केवायसी का आणि कशासाठी करावी? तर जे काही मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा अतिरेकी संबंधी कारवाया असतील किंवा जो काही चुकीचा पैसा त्या खात्यामध्ये येत असेल, तर अशा या गोष्टींना आळा घालण्यासाठी ही केवायसी करणं अत्यावश्यक आहे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. मग आता ही खाती नेमकी कुणाची आहेत? म्हणजे 2014 मध्ये आमच्या दाढीवाल्या बाबानं सध्याच्या घोषणा केली होती की भाइयों और बहनों, जनधन का खाता खुलवाओ. आता जनधनचे खाते कोण काढली? ही रूट लेवलच्या लोकांनी काढली. गोरगरीब मजूरदार किंवा जे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात अशा लोकांनी झिरो बॅलन्स मध्ये काढली. आता ते झिरो बॅलन्स वगैरे काही राहिलेलं नाहीये. त्या सरकारनं फक्त लुटणं सुरू केलेलं आहे. बरं, आता ही खाती कोणाची आहेत? सूक्ष्म प्रयोजनातली, ज्याला सरकार जनधन म्हणतं, तर ती बँकेच्या भाषेमध्ये त्याला टायनी अकाउंट किंवा सूक्ष्म खातं असं म्हटलं जातं. तर ही खाती आहेत कोणाची? रोजगार हमीच्या मजुरीवर काम करणारे लोक, दुसरीकडे छोटे मोठे व्यवहार करणारे, गटाचं काम करणाऱ्या महिला, मजुरी करणाऱ्या महिला, शाळेचे विद्यार्थी अशा लोकांची खाती आहेत. आता यांच्यावर संशय घेण्यासाठी यांच्या खात्याला नेमके कुठून पैसे येतात? तर असं व्हायला नको. आपण हे मान्य करू की
खातेदार एखाद्यानं चुकीचा खाते क्रमांक देऊन त्याच्यामध्ये चुकीच्या खातेदाराकडे पैसे गेले नाही पाहिजे, त्याला आळा घालणं एक ठीक आहे. परंतु तुमचं केवायसीची जी काही प्रक्रिया आहे, तर आता बरंच एन-बी-एफ-सी अंतर्गत किंवा ज्या काही बँका आहेत, तर ह्या डिजिटल म्हणजे अद्ययावत जे तंत्रज्ञान आहे, हे डिजिटल प्रणालीचा वापर करतात. बरीच तुम्हाला असे क्रेडिट कार्ड मिळतात किंवा असे लोन्स मिळतात, मनी व्ह्यू लोन असेल किंवा अजून ज्या काही एन-बी-एफ-सी अंतर्गत ज्या काही कंपन्या आहेत मोठमोठ्याल्या, तर ह्या कंपन्या कुठेतरी दिल्लीत बसून तुमचा खातेदाराची केवायसी करतात. म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओ केवायसी असेल, आधार आणि पॅन कार्ड तुमचं स्कॅनिंग करतात, तुमचा चेहरा सुद्धा स्कॅन करतात आणि चेहरा स्कॅन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एवढं तंत्रज्ञानानं पुढे गेलेलं आहे, की मी जर माझा आधार नंबर आणि पॅन नंबर टाकत असेल, तर ते लगेच माझं नाव आणि पत्ता पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये दाखवते. डिजी लॉकर सारख्या सुविधा आहेत. त्याच्यानंतर मी जर त्याच्या जागी जर दुसऱ्याचा चेहरा तिथे देत असेल, तर ते डिक्लाइन करतं, डिटेक्ट करत नाही. म्हणजे चेहऱ्याचं सुद्धा स्कॅनिंग एवढ्या प्रभावीपणे होते आणि स्टेट बँकेसारख्या बँका ही म्हणजे भारतातील सर्वात मोठी बँक आहे. बेंगलोरला तिचं एक खूप मोठं सॉफ्टवेअरचं हब आहे आणि तिथून ही सगळ्यात मोठी त्यांची एक विकसित अशी एक प्रणाली ही बँक वापरते. मग ह्या बँकेकडे ही प्रणाली त्यांनी वापरात का आणू नये? डिजिटल केवायसी सारखी किंवा ई केवायसी केल्याच्या नंतर खातेदाराला या जाचक याच्यातून मोकळं केलं पाहिजे, ही एक सर्वसाधारण अपेक्षा आहे. मात्र हे न करता याच्या मागे सगळं सरकारी हस्तक्षेप आहे आणि हे न करता तुम्हाला आम्हाला आमच्या बाया माणसाला 4-4 घंटे 2-2 दिवस या लाईनीमध्ये ताटकळत बसावं लागतं. बरेच लोक असे आहेत की मजुरीसाठी, कामासाठी नाशिक, गुजरात, सुरत या भागात गेलेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये ते व्यवहार करत असताना तिथे अचानक त्यांचे पैसे निघत नाहीत, खात्याला होल्ड असतो आणि त्यांना सांगितलं जातं की तुमच्या होम ब्रँचला जा. ते बोंबलत रेल्वेचं तिकीट बुक करून इथपर्यंत येतात. 4 दिवसाची, 2 दिवसाची त्यांनी सुट्टी काढलेली असते आणि 2 दिवसात, 3 दिवसात त्यांचं काम होत नाही आणि अशा स्थितीमध्ये त्यांचा जो काही इचका पचका होतो, तर हे वेगळं सांगायची गरज नाही. हे सर्व जाणून बुजून सोयीस्कर होते. याविषयी आमचा कुठला आमदारही बोंबलत नाही किंवा खासदाराचंही तोंड शिवलेलं आहे. हे त्यांचं या गोष्टीकडे लक्ष नाही, मात्र रिकाम्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांचं लक्ष फक्त तुमच्या आमच्या सावडण्याच्या कार्यक्रमाला भेटी देण्यासाठी, लग्नासाठी, गणपतीच्या आरत्या करण्यासाठी आणि आता नवरात्रात पुन्हा आरत्यांसाठी ते ताफ्यासह हजर होतील. मात्र बँकेमध्ये काय सुरू आहे, तहसीलमध्ये काय सुरू आहे, पंचायत समितीमध्ये लोकांचं कसं शोषण होते, यावर त्यांचं कुठलंही लक्ष नाही. तर ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत, थांबल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.